आता गाडी पार्क केली. आता आपल्याला एक असं पॉईंट बघायचं आहे. इथे एक आयशा विला म्हणून एक रूट आहे, तर आपण पुढे बघूया. नमस्कार मंडळी, मी बाळा डामसे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर मग वेळ न लावता मी तुम्हाला पूर्ण कहाणी सांगतो. सकाळीच आम्ही मुंबईला जात होतो आणि या ठिकाणी खूप मी फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती खूप वेळ ऐकलेलं या आयशा विलाबद्दल. मग काय, दुपारी मुंबईवरून रिटर्न येत असताना आम्ही या ब्रिज खाली गाडी थांबवली आणि थेट या आयशा विलामध्ये प्रवेश केला. चला म्हटलं या ठिकाणची खरी आणि वास्तविक कहाणी काय आहे ते. कारण यूट्यूबवर अशी कहाणी सांगितली जाते की लोणावळ्यामधील या घरमालकाला एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव आयशा होतं, म्हणून त्यांनी या घराला पण आयशा विला असं नाव दिलं. आणि ही बघा, ही इम्पॉर्टेड कार या घटनेला अधिक रोमांचक बनवते. तुम्हाला मी हे पूर्ण घर दाखवतो. बघा, आता हे घर आता शेवटची घटका मोजत आहे. या ठिकाणी पूर्णतः कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. हे घरासमोर जी तुम्ही गाडी पाहिली होती ना, ती गाडीच्या हेडलाईट ऑटोमॅटिकली चालू होतात किंवा हॉर्न तिचे वाजतात. जसे आपण टार्झन द वंडर कार या पिक्चरमध्ये जशी स्टोरी पाहिली आहे ना, सेम अशी स्टोरी या ठिकाणची सांगितली जाते. तर झालं असं की लोणावळ्यामधील या श्रीमंत व्यक्तीला एकुलती एक आयशा नावाची मुलगी होती आणि त्यांनी तिच्या नावाची ओळख म्हणून या घराला पण आयशा विला असं नाव दिलं होतं. श्रीमंती असल्यामुळे अनेक लोकांच्या नजरा त्यांच्या प्रॉपर्टीवर आणि मुलीवर होत्या. म्हणून असंच कुणीतरी त्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली, पण त्या मुलीच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला आणि मग त्या क्रूर माणसाने त्या मुलीवरती अत्याचार केला आणि तिच्या आईवडिलांना पूर्णतः संपवलं. तेव्हा हे वाहन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जमा केलं, पण टार्झन द वंडर कार या गाडीप्रमाणे ते वाहन पुन्हा ऑटोमॅटिकली येऊन या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे. हे सांगितलं जातं आहे की या गाडीचा हॉर्न ऑटोमॅटिकली वाजतो आणि त्या गाडीच्या लाईट ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होत असतात. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी त्या लोकांच्या आत्मा अजूनही त्या गाडीमध्ये आहेत. असो, पण या अशा फक्त हॉरर कथा सांगितल्या जातात. वास्तविक आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, पूर्णतः घर पाहिले. हे बघा, हे हेडलाईट पूर्णतः फुटलेल्या अवस्थेमध्ये. गाडी आणि घर शेवटची घटका मोजत आहे. याच्या मागची खरी कहाणी काय आहे ते माहीत नाही, परंतु ही गाडी बघा, त्यावेळेची फुल ऑटोमॅटिक गाडी असेल, पण कहाणी सत्य की असत्य हे अजून माहीत नाही.